फॅक्टरायझेशन ऑफ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत की क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय? अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्यामध्ये हायेस्ट डिग्री टर्म जी असते त्याची डिग्री किती असते? 2. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन म्हणजे काय? तर ज्या एक्सप्रेशनमध्ये, ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये, ज्या पॉलिनॉमियलमध्ये हायेस्ट डिग्री ही 2 असते. बरोबर आहे? त्याला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असं आपण म्हणतो. तर ज्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनमध्ये एक पेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतील, when there are more than one variable, ज्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनमध्ये एक व्हेरिएबल पेक्षा जास्त व्हेरिएबल्स असतील, त्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनचं फॅक्टरायझेशन कसं करायचं हे या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. तर while factorizing quadratic expression having more than one variables, we use लोपनस्थापनाभ्याम सूत्र, अनुरूपेण सूत्र and आद्येन अंत्यमंतेन सूत्र. आता लोपनस्थापनाभ्याम सूत्र, लोपनस्थापनाभ्याम, लोपनस्थापना याचा अर्थ काय? लोपन म्हणजे एलिमिनेशन आणि स्थापन म्हणजे रिटेन्शन. लोपन म्हणजे एलिमिनेशन आणि स्थापन म्हणजे रिटेन्शन. अनुरूपेण म्हणजे प्रपोर्शनेटली, यापूर्वी आपण पाहिलेलं आहे. आद्यम आद्येन अंत्यमंतेन सूत्राचा प्रयोग मागच्या लेसनमध्ये आपण केलेलाच आहे. अनुरूपेण सूत्राचा सुद्धा प्रयोग आपण केलेला आहे. तर आपण पाहूया की लोपन स्थापनाभ्याम सूत्राचा प्रयोग या दोन सूत्रांसोबत करून हे जे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे त्याचं फॅक्टरायझेशन कसं केलं जातं. तर पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण. काय आहे पहिलं एक्झाम्पल? 2x² प्लस 6y² प्लस 3z² प्लस 7xy प्लस 11yz प्लस 7z. आलं लक्षात? 2x² प्लस 6y² प्लस 3z² प्लस 7xy प्लस 11yz प्लस 7xz. तुमच्या लक्षात आलेलं असेल मित्रांनो की या एक्सप्रेशनमध्ये, या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनमध्ये 3 व्हेरिएबल्स आहेत. कुठले कुठले आहेत? x, y आणि z. किती व्हेरिएबल्स आहेत? 3 व्हेरिएबल्स, x, y आणि z. तर आता काय करायचं? याला फॅक्टराइज करण्याकरता, याचे अवयव पाडण्याकरता, याचे अवयव लिहिण्याकरता काय करायचं? लक्षात घ्या. आता 3 व्हेरिएबल्स आहेत. 3 व्हेरिएबल पैकी कुठलाही एक व्हेरिएबल आपण एलिमिनेट करूया. 3 व्हेरिएबल पैकी कुठलाही एक व्हेरिएबल तुम्ही सिलेक्ट करा आणि तो एलिमिनेट करा. आता एलिमिनेट करण्याचा अर्थ काय होतो? एलिमिनेट करण्याचा अर्थ त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर करायची. आलं लक्षात? त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर करायची आणि याला म्हणतात लोपन स्थापनाभ्याम सूत्राचा प्रयोग. म्हणजे आपण काय करतोय? लोप करतोय. लोप करणं म्हणजे एलिमिनेट करणं, गायब करणं, व्हॅनिश करणं. आपण करणार आहे लोप. कशाचा लोप करणार आहे? कुठल्याही पण एक व्हेरिएबलचा. म्हणजे काय करणार आहे? त्या व्हेरिएबलची किंमत, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही 0 घेणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करायचं? या x ची व्हॅल्यू 0 घेऊ. चालेल? तुम्ही y ची पण 0 घेऊ शकता. सुरुवात तुम्ही y पासून पण करू शकता, z पासून पण करू शकता, पण आपण सुरुवातीला x ची व्हॅल्यू 0 घेऊ. चालेल? एलिमिनेटिंग x म्हणजेच काय करतो आपण? दॅट इज x इज इक्वल टू 0. ठीक आहे? हे सूत्र आहे लोपन स्थापनाभ्याम. आलं लक्षात? ओके. लोपन स्थापनाभ्याम याचा अर्थ एलिमिनेटिंग x म्हणजे x चा आपण लोप करणार आहे, याला व्हॅनिश करणार आहे. ठीक आहे? तर मग आता x ची व्हॅल्यू जर का 0 घेतली तर हे एक्सप्रेशन कसं लिहिता येईल आपल्याला? 2x² म्हणजे 0 प्लस 6y² प्लस 3z² प्लस 7xy ची व्हॅल्यू सुद्धा 0 होईल, कारण 7 इंटू 0 इंटू y म्हणजे 0, त्यामुळे पुन्हा 0 प्लस 11yz प्लस पुन्हा x ची व्हॅल्यू 0 म्हणजे 7 इंटू 0 इंटू z 0. आलं लक्षात? तर हे 0 वगळून आपण प्रॉपरली लिहून घेऊ. काय आहे? 6y² प्लस 11yz
11yz प्लस 3z स्क्वेअर. बरोबर, हे आहे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. आता आपण या पूर्वीच्या लेसनमध्ये ज्या पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशनला किंवा क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला फॅक्टराइज केलं होतं, अगदी तीच पद्धत वापरून याला सुद्धा फॅक्टराइज करूया. चालेल? ओके, लक्षात घ्या. 6y स्क्वेअर्ड प्लस 11yz प्लस 3z स्क्वेअर. काय करायचं आता? ही जी मिडल टर्म आहे, या मिडल टर्मला तुम्ही स्प्लिट करायचं आहे. या मिडल टर्मला तुम्ही स्प्लिट करायचं आहे दोन भागांमध्ये, म्हणजे दोन न्यूमरल्समध्ये, म्हणजे दोन नंबर्समध्ये. ते नंबर्स असे असले पाहिजे की त्या नंबर्सची ॲडिशन ही 11 यायला हवी आणि त्या नंबर्सचा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन हे 6 × 3 18 म्हणजे 18 इतकी यायला हवी. आलं लक्षात? 6y स्क्वेअर. थोडासा व्हिडिओ पॉज करू शकता आणि तुम्ही सुद्धा विचार करू शकता की कुठल्या पद्धतीने याला स्प्लिट करायला हवं. केलाय, काही विचार केलाय? ओके. तर 9yz प्लस 2yz आलं लक्षात? प्लस 3z स्क्वेअर. ओके, हा z आहे. सो 9 प्लस 2 11 आणि 9 × 2 18. 9 प्लस 2 11 आणि 9 × 2 18. 6 3 जा 18. c ची व्हॅल्यू ही 18 आहे. राईट. आता काय करायचं आहे? आपल्याला किती टर्म्स मिळालेल्या आहेत? पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म आणि चौथी टर्म. आता प्रयोग करायचा आपल्याला कुठल्या सूत्राचा? अनुरूपेण सूत्राचा प्रयोग करायचा आहे. म्हणजे काय? 1/2 म्हणजे फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म आणि थर्ड टर्म अपॉन फोर्थ टर्म. करूया आपण. 6y स्क्वेअर अपॉन 9yz आणि थर्ड टर्म अपॉन फोर्थ टर्म म्हणजे 2yz अपॉन 3z स्क्वेअर. राईट. आता कंडिशन ही आहे की हे जे दोन फ्रॅक्शन्स आपण लिहिलेले आहेत त्या फ्रॅक्शन्सची व्हॅल्यू ही सारखी यायला हवी. तरच आपल्याला असं म्हणता येईल की वी आर गोइंग टुवर्ड्स करेक्ट डिरेक्शन, राईट डिरेक्शन. ठीक आहे, तर करून पाहूया आपण. ही सारखी यायला हवी. ओके, तर करून पाहूया आपण. y आणि y कॅन्सल करा म्हणजे स्क्वेअर जाऊन इथे फक्त y उरणार आहे. 6 3 2 जा 6, 3 3 जा 9. बरोबर आहे. आणि इथे काय येणार आहे? z आणि z कॅन्सल, इथे फक्त उरणार z. बरोबर. तर पाहूया आपण. 2y अपॉन 3z आणि इकडे 2y अपॉन 3z. येस, सारखी आलेली आहे. म्हणजे लिहूया आपण 2y अपॉन 3z. तर आपण आता या फ्रॅक्शनचा उपयोग पहिला फॅक्टर लिहिण्याकरता कसा करतो? हा जो न्यूमरेटर असतो याला आपण फर्स्ट टर्म म्हणून लिहितो आणि हा जो डिनॉमिनेटर असतो याला सेकंड टर्म म्हणून लिहितो. आलं लक्षात? तर लिहूया आपण. पहिला फॅक्टर लिहू आपण. फर्स्ट टर्म 2y आणि सेकंड टर्म मध्ये प्लस 3z. ओके, हा पहिला फॅक्टर. आता दुसरा फॅक्टर कसा लिहायचा? कुठल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला आपण फॅक्टराइज करतो आहे? या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला. 6y स्क्वेअर प्लस 11yz प्लस 3z स्क्वेअर. आता मी मागच्या लेसनमध्ये सांगितलं होतं की वारंवार लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. पहिल्यांदा आपण ते शिकत होतो म्हणून आपण रेफरन्स म्हणून ते पहिल्यांदा लिहिलेलं होतं, पण वारंवार लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. इथेच तुम्ही रिलेट करू शकता. आता कुठलं सूत्र वापरायचं आहे? आद्यम आद्येन अंत्यम अंतेन. म्हणजे कशाशी काय रिलेट करायचं? आद्यम आद्येन आणि अंत्यम अंतेन. तर आद्यम आद्येन अंत्यम अंतेन म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मधली फर्स्ट टर्म डिवायडेड बाय पहिल्या फॅक्टर मधली फर्स्ट टर्म आणि दिलेल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मधली लास्ट टर्म आणि लिहिलेल्या पहिल्या फॅक्टर मधली लास्ट टर्म डिवायडेड बाय. ओके, तर आपल्याला काय मिळतं पाहूया आपण. आद्यम आद्येन अंत्यम अंतेन म्हणजे 6y स्क्वेअर अपॉन पहिली टर्म 2y आणि
लास्ट टर्म 3z स्क्वेअर्ड अपॉन 3z. बरोबर. पाहूया याचं उत्तर काय येतं. y आणि y कॅन्सल म्हणजे इथे y राहणार. 2 1 2, 2 3 6 आणि इकडे z आणि z कॅन्सल, फक्त z राहणार. 3 आणि 3 कॅन्सल. म्हणजे आता दुसरा फॅक्टर सुद्धा आपला रेडी आहे. काय आहे दुसरा फॅक्टर? आता दुसरा फॅक्टर सुद्धा रेडी आहे, म्हणजे त्या दुसऱ्या फॅक्टर्स मधल्या दोन टर्म्स रेडी आहे. कुठल्या आहेत त्या दोन टर्म्स? 3y अँड काय? z, फक्त z. बरोबर आहे. 3y आणि z. तर दुसरा फॅक्टर काय आहे? 3y प्लस z. 3y प्लस z हा दुसरा फॅक्टर. तर आता प्रॉपरली आपण लिहून घेऊया. आन्सर आपण प्रॉपरली लिहून घेऊ. 6y स्क्वेअर्ड प्लस 11yz. 6y स्क्वेअर्ड प्लस 11yz प्लस 3z स्क्वेअर्ड इज इक्वल टू, पहिला फॅक्टर काय आहे? 2y प्लस 3z. 2y प्लस 3z आणि दुसरा फॅक्टर काय आहे? 3y प्लस z. याला द्या स्टेटमेंट नंबर 1, इक्वेशन नंबर 1. राईट. याला स्टेटमेंट पण म्हणू शकता, इक्वेशन पण म्हणू शकता. राईट. तर इक्वेशन नंबर 1. तर हे आहे इक्वेशन 1. ओके. आता काय करायचं आहे आपल्याला? आता हे इक्वेशन आपल्याला केव्हा मिळालं? जेव्हा आपण x ला एलिमिनेट केलं, x चा लोप केला, तेव्हा आपल्याला मिळालं. आता यानंतर आपण लोप करूया y चा, एलिमिनेटिंग y. ठीक आहे. आता y ला एलिमिनेट करूया. नाउ eliminating y, that is y is equal to 0. आता जे गिव्हन एक्सप्रेशन आहे, गिव्हन पॉलिनॉमियल आहे, यामध्ये y is equal to 0 पुट करा. म्हणजे काय येणार? 2x स्क्वेअर. therefore 2x स्क्वेअर्ड. त्यानंतर दुसरी टर्म काय? दुसरी टर्म 6 into y स्क्वेअर्ड. y is equal to 0 घेतलेलं आहे, त्यामुळे इथे 0 येणार. हे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. प्लस 3z स्क्वेअर. येस, प्लस 3z स्क्वेअर. हे लिहूया आपण. प्लस 3z स्क्वेअर. पुढे चौथी टर्म 7xy, ही सुद्धा 0 येणार, कारण y इज इक्वल टू 0 आहे. त्यानंतर पाचवी टर्म 11yz, ही सुद्धा 0 येणार, कारण इथे सुद्धा y आहे. त्यानंतर सहावी टर्म 7xz. येस, ही आपल्याला जशीच्या तशी लिहावी लागेल. 7xz. राईट. तर आपण हे एक्सप्रेशन जे लिहिलेलं आहे ते काय आहे? 2x स्क्वेअर्ड प्रॉपरली लिहूया, प्लस 7xz प्लस 3z स्क्वेअर. बरोबर. आता याला अनुरूपेण सूत्र आणि आद्यमाद्यन सूत्र या दोन सूत्रांचा उपयोग करून याला फॅक्टराइज करूया. तर स्प्लिट करायची आपल्याला मिडल टर्म. कशी करायची स्प्लिट? 2x स्क्वेअर्ड. लक्षात घ्या, या 7 ला आपल्याला स्प्लिट करायचंय अशा पद्धतीने की त्या दोन न्यूमरिकल्सची सम ही 7 इतकी असेल आणि प्रॉडक्ट हा 2 3 6 म्हणजे 6 इतका असेल. तर कसं करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल? प्लस 6xz प्लस xz प्लस 3z स्क्वेअर. आलं लक्षात? म्हणजे 6xz प्लस 1xz इज इक्वल टू 7xz आणि 6 इंटू 1 इज इक्वल टू 6. करेक्ट आहे? तर ही आहे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म आणि फोर्थ टर्म. आता आपल्याला अप्लाय करायचं आहे अनुरूपेण सूत्र प्रपोर्शनेटली. कसं करतो आपण? फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म, 2x स्क्वेअर्ड अपॉन 6xz आणि थर्ड टर्म अपॉन फोर्थ टर्म म्हणजे xz अपॉन 3z स्क्वेअर. फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये, रेशोजच्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. मात्र कंडिशन ही की हे दोन इक्वेट झाले पाहिजे. कंडिशन ही की हे दोन्ही फ्रॅक्शन्स इक्वेट होणं आवश्यक आहे.
ओके, तर पाहूया आपण हे दोन रेशोज, हे दोन फ्रॅक्शन्स इक्वल आलेले आहेत की नाही. काय आहे x अपॉन 3z, x अपॉन 3z. इकडला रेशो काय आहे x अपॉन 3z. येस, करेक्ट आहे. दोन्ही पण फ्रॅक्शन्स इक्वल आहेत. म्हणजे आपण वी आर रेडी टू राईट फर्स्ट फॅक्टर. कसा लिहायचा फर्स्ट फॅक्टर? फर्स्ट फॅक्टर मध्ये हा जो न्यूमरेटर आहे तो ॲज ए फर्स्ट टर्म म्हणून लिहायचा x, पहिली टर्म x आणि दुसरी टर्म प्लस 3z. बरोबर, हा आहे फर्स्ट फॅक्टर. आता दुसरा फॅक्टर लिहिण्याकरता कुठल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला आपण फॅक्टराइज करतो आहे? या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला. ठीक आहे, या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला आपण फॅक्टराइज करतोय. चालेल, राईट. ओके, तर फर्स्ट बाय फर्स्ट, लास्ट बाय लास्ट, आद्यमाद्येन अंत्यमंतेन, म्हणजे दिलेल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मधली पहिली टर्म आणि लिहिलेल्या पहिल्या फॅक्टर मधली पहिली टर्म यांचं डिव्हिजन. आणि इकडे काय, दिलेल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मधली लास्ट टर्म आणि लिहिलेल्या पहिल्या फॅक्टर मधली लास्ट टर्म यांना रिलेट करा. कुठलं रिलेशन असेल ते? डिव्हिजनचं. राईट, तर करूया आपण. 2x स्क्वेअर अपॉन x, 2x स्क्वेअर अपॉन x आणि लास्ट काय? लास्ट आहे 3z स्क्वेअर अपॉन 3z, 3z स्क्वेअर अपॉन 3z. बरोबर, तर इथे x आणि x कॅन्सल होतील, इकडे 3 आणि 3 कॅन्सल होतील, z आणि z कॅन्सल होतील, म्हणजे इकडे z फक्त. तर वी आर रेडी टू राईट सेकंड फॅक्टर. तर लिहूया आपण सेकंड फॅक्टर. काय आहे? 2x हा फर्स्ट फॅक्टर आणि प्लस z हा सेकंड फॅक्टर. बरोबर, तर आपण दोन्ही पण फॅक्टर्स लिहिलेले आहेत. आता प्रॉपरली एक्सप्रेशन आणि त्यासमोर त्याचे दोन फॅक्टर्स हे लिहून घेऊया आपण. काय आहे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन? 2x स्क्वेअर प्लस 7xz, 2x स्क्वेअर प्लस 7xz प्लस थर्ड टर्म काय आहे? 3z स्क्वेअर, 3z स्क्वेअर इज इक्वल टू पहिला फॅक्टर काय आहे? पहिला फॅक्टर आहे x प्लस 3z, x प्लस 3z आणि दुसरा फॅक्टर काय आहे? 2x प्लस z. बरोबर, आता हीच क्रिया याला देऊ आपण. आता याला देऊ आपण इक्वेशन 2, सेकंड इक्वेशन. आता आपल्याला हीच क्रिया करायची आहे. z इज इक्वल टू 0 पुट करून, म्हणजे z चा लोप करून, म्हणजे एलिमिनेटिंग z. ठीक आहे, तर आपण करूया एलिमिनेटिंग z, दॅट इज z इज इक्वल टू 0. नाउ एलिमिनेटिंग z, दॅट इज z इज इक्वल टू 0. काय येईल मग? z इज इक्वल टू 0 पुटअप केलं तर काय येईल? 2x स्क्वेअर प्लस 6y स्क्वेअर, 2x स्क्वेअर प्लस 6y स्क्वेअर प्लस 3z स्क्वेअर, ही टर्म 0 येणार, प्लस 7xy. येस, कारण या दोन्ही पण टर्म्स मध्ये z आहेत, त्यामुळे या दोन्ही टर्म्स 0 येतील. तर आपल्याला लिहायचं आहे प्लस 7xy प्लस 7xy. आता याला प्रॉपरली लिहून घेऊ. 2x स्क्वेअर प्लस 7xy प्लस 6y स्क्वेअर. आता याला आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे बाय युझिंग अनुरूपेण सूत्र आणि आद्यमाद्येन अंत्यमंतेन सूत्र. तर करूया आपण. आता सुरुवातीला या 7ला आपल्याला स्प्लिट करावं लागेल. कुठल्या पद्धतीने, कुठल्या वेनी स्प्लिट करावं लागेल की ते जे स्प्लिटेड दोन न्यूमरिकल्स असतील, दोन नंबर्स असतील, त्यांची सम ही 7 यायला हवी आणि त्यांचा प्रॉडक्ट हा 2 6 12 म्हणजे 12 यायला हवी. ओके, सो 2x स्क्वेअर्ड प्लस 4xy प्लस 3xy प्लस 6y स्क्वेअर. येस, आता हे आपण स्प्लिट केलेलं आहे. आता ही जी मिडल टर्म आहे ती स्प्लिट केलेली आहे. या एक्सप्रेशन मध्ये 4 टर्म्स आहेत. पहिली टर्म, दुसरी टर्म, तिसरी टर्म आणि चौथी टर्म. आता इथे अप्लाय करू आपण अनुरूपेण सूत्र. म्हणजे काय?
फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म आणि थर्ड टर्म अपॉन फोर्थ टर्म हे दोन फ्रॅक्शन्स आपण लिहू आणि ते दोन फ्रॅक्शन्स, त्या दोन फ्रॅक्शन्सची व्हॅल्यू ही इक्वल येते की नाही ते पहिले पाहून घेऊ आणि त्यानंतर मग पुढली क्रिया. ओके, सो फर्स्ट टर्म अपॉन सेकंड टर्म म्हणजे 2x² अपॉन 4xy आणि 3xy अपॉन 6y². बरोबर. आता हे इक्वल येतात की नाही हे पहिले पाहून घेऊ आपण. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि एक x यामधला कॅन्सल आणि एक x इथला कॅन्सल. इकडे काय होणार, y कॅन्सल, एक इथला y कॅन्सल आणि y लिहू. 3 1 जा 3, 3 2 जा 6. इक्वल आलेत का हे? x अपॉन 2 आणि x अपॉन 2. येस येस, हे दोन्ही पण इक्वल आहेत. म्हणजे आपला रेशो काय आहे, फ्रॅक्शन काय आहे, x अपॉन 2y. ही आहे पहिल्या फॅक्टर मधली पहिली टर्म, फर्स्ट टर्म, आणि हा जो डिनॉमिनेटर आहे पहिल्या फॅक्टर मधली दुसरी टर्म. बरोबर. ओके, तर पहिला फॅक्टर लिहूया आपण, x प्लस 2y. बरोबर. आता आद्यमाद्येन अंत्यमंतेन सूत्राचा प्रयोग. कुठल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला आपण फॅक्टराइज करतो आहे, या. ठीक आहे, तर फर्स्ट बाय फर्स्ट म्हणजे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन, दिलेल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मधली फर्स्ट टर्म आणि लिहिलेल्या फॅक्टर मधली फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट बाय फर्स्ट, आणि लास्ट बाय लास्ट दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मधली लास्ट टर्म आणि लिहिलेल्या फॅक्टर मधली लास्ट टर्म. यांना रिलेट करायचंय. कसं रिलेट करायचंय? डिव्हिजन या रिलेशनने रिलेट करायचंय. काय करायचं आपल्याला नेमकं लक्षात घ्या. फर्स्ट टर्म म्हणजे 2x² अपॉन फर्स्ट टर्म म्हणजे 2x² अपॉन फर्स्ट टर्म इन फर्स्ट फॅक्टर म्हणजे काय, x. अँड आणि लास्ट टर्म, एक्सप्रेशन मधली लास्ट टर्म म्हणजे 6y² अपॉन लिहिलेल्या फॅक्टर मधली लास्ट टर्म अपॉन 2y. ओके, तर यांची व्हॅल्यू किती येते हे आपण पाहूया. x कॅन्सल, x कॅन्सल, इथे x, इकडे y कॅन्सल, इकडे y कॅन्सल. ठीक आहे, आणि इकडे काय, 2 1 जा 2 आणि 2 3 जा 6. ठीक आहे, काय आलेली आहे, फर्स्ट टर्म काय राहणार 2x आणि दुसरी टर्म काय राहणार 3y. तर लिहूया आपण दुसरा फॅक्टर. पहिली टर्म आहे 2x आणि दुसरी टर्म काय आहे प्लस 3y. ओके, तर आपण दोन्ही पण फॅक्टर्स लिहिलेले आहेत. आता आपण प्रॉपरली लिहून घेऊया ते दोन्ही पण फॅक्टर्स. 2x² प्लस 6y² प्लस 7xy, 2x² प्लस 7xy प्लस 6y² इज इक्वल टू काय आहे, फर्स्ट फॅक्टर काय आहे, फर्स्ट फॅक्टर आहे x प्लस 2y, x प्लस 2y, आणि सेकंड फॅक्टर काय आहे 2x प्लस 3y. याला देऊ आपण इक्वेशन 3 असं नाव. ओके, तर आता लक्षात घ्या, आपण आता हे जे 3 इक्वेशन्स लिहिलेले आहेत या 3 इक्वेशन्सला आपण वापरणार आहोत. मात्र त्यापूर्वी तुम्ही हे सगळं लिहून घ्या प्लीज. एलिमिनेटिंग x, सुरुवातीला आपण x एलिमिनेट केला म्हणजे x इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू या दिलेल्या एक्सप्रेशन मध्ये ठेवली आणि आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. बरोबर, त्याला आपण फॅक्टराइज केलं या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालं, हे जे फर्स्ट इक्वेशन आहे ते मिळालं. त्यानंतर आपण y एलिमिनेट केला, क्वाड्रॅटिक इक्वेशन हे मिळालं आणि त्याला सुद्धा आपण फॅक्टराइज केलं अनुरूपेण सूत्र आणि आद्यमाद्यन सूत्र याचा उपयोग करून. एलिमिनेट करणं म्हणजे कुठलं सूत्र, लोपन स्थापनाभ्याम. तर त्यानंतर हे जे दुसरं इक्वेशन आहे ते मिळालं आपल्याला. त्यानंतर आपण z एलिमिनेट केला, पुन्हा तेच सूत्र वापरलं आणि हे एक्सप्रेशन मिळालं आपल्याला क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन. त्याला सुद्धा आपण फॅक्टराइज केलं आणि आपल्याला थर्ड इक्वेशन मिळालं. ओके, तर आता आपल्याला या तिन्ही पण इक्वेशन्सला यूज करायचंय आणि दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं ओरिजिनल, आपल्याला गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन जे होतं
त्याच्यासाठी आपल्याला फॅक्टर्स लिहायचे. ओके, तर मी हे क्लीन करतोय. ओके, तर आपण हे जे 3 इक्वेशन्स आपल्याला मिळाले, एक्सचा लोप करून एक्सचा लोप केला म्हणजे एक्स व्हॅनिश केला, एक्स इज इक्वल टू 0 पुटअप केला, हे पहिलं एक्सप्रेशन मिळालं, पहिलं इक्वेशन मिळालं. त्यानंतर इकडे वायचा लोप केला म्हणजे वाय इज इक्वल टू 0 पुटअप करून आपण पुढे फॅक्टराइज केलं त्याला आणि आपल्याला हे इक्वेशन मिळालं. त्यानंतर हे जे थर्ड इक्वेशन आहे ते मिळण्याकरता आपण झेडचा लोप केला, झेडचा लोप केला, बरोबर आहे, आणि आपल्याला हे थर्ड इक्वेशन मिळालं. ओके, आता या दिलेल्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनसाठी फॅक्टर्स कसे लिहायचे लक्षात घ्या. या राईट हँड साईडकडे पहा. राईट हँड साईडमध्ये आपण फॅक्टर्स लिहिलेले आहेत. 2x प्लस 3z आणि 3y प्लस z हे पहिल्या इक्वेशनचे फॅक्टर्स, x प्लस 3z 2x प्लस z हे दुसऱ्या एक्सप्रेशनचे फॅक्टर्स आणि x प्लस 2y आणि 2x प्लस 3y हे तिसऱ्या एक्सप्रेशनचे फॅक्टर्स. आता फक्त या फॅक्टर्सला पहा, लक्षात घ्या, फक्त या फॅक्टर्सला पहा. या फॅक्टर्सच्या लेफ्ट हँड साईडकडे जे आपण फॅक्टर्स लिहिलेले आहेत त्याकडे पहा, प्रॉपरली केअरफुली पहा. आता हे जे फॅक्टर्स आपण लिहिलेले आहेत एकाखाली एक प्रॉपरली, तर या लेफ्ट हँड साईडकडे पहा. कुठले कुठले फॅक्टर्स आहेत लेफ्ट हँड साईडकडे? 2y प्लस 3z, x प्लस 3z आणि x प्लस 2y. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हा जो 2y आणि 2y हा रिपीट झालेला आहे. त्यानंतर 3z आणि 3z रिपीट झालेले आहे आणि x आणि x रिपीट झालेले आहे, म्हणजे दोन दोनदा आलेले आहे. दे हॅव अपियर्ड 2 times, राईट. त्यामुळे हे जे रिपिटिशन आहे हे अवॉइड करून ते फॅक्टर्स तुम्ही लिहा. काय म्हटलं मी? हे जे रिपिटिशन आहे दोन दोनदा जे आलेले आहेत 2y 2y 3z 3z x आणि x, हे जे दोन दोनदा आलेलं आहे हे याची पुनरावृत्ती रिपिटिशन न करता हे एकदा लिहा. म्हणजे कसं लिहिलं जाईल लक्षात घ्या. x सुरुवातीला आपण x लिहितो, पहिला व्हेरिएबल आहे त्यामुळे x लिहिला. त्यानंतर y हा व्हेरिएबल लिहितो, काय आहे y, कोएफिशियंट काय आहे 2y, राईट, तर आपण 2y लिहिला. त्यानंतर z लिहितो, त्या z चा कोएफिशियंट काय आहे 3, कोएफिशियंट सहित लिहिला आपण 3z, राईट. हा पहिला फॅक्टर. हे जे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आहे या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशनला आपण फॅक्टराइज केल्यानंतर येणारा पहिला फॅक्टर. आता दुसरा फॅक्टर लिहूया, पुन्हा तेच, यामध्ये सुद्धा तेच ऑब्झर्व करा. 3yz 2x प्लस z 2x प्लस 3y, म्हणजे इकडे 3y आणि 3y रिपीटेड आहे. त्यानंतर z आणि z रिपीटेड आहे आणि 2x आणि 2x रिपीटेड आहे. आलं लक्षात? हे जे रिपीटिशन आहे हे अवॉइड करून तुम्ही लिहा. हे जे रिपीटिशन आहे ते अवॉइड करून तुम्ही लिहा. तर लिहूया आपण. सुरुवातीला आपण 2x लिहितो, त्यानंतर प्लस 3y आणि त्यानंतर प्लस z, बरोबर. तर या पद्धतीने आपण दोन फॅक्टर्स लिहिलेले आहेत. फॅक्टर्स हे दोनच राहणार कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. लक्षात घ्या, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हायेस्ट डिग्री काय आहे 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, डिग्रीवरती अवलंबून आहे. इट डिपेंड्स ऑन द डिग्री. किती डिग्री आहे त्यावरती डिपेंड आहे की फॅक्टर्स किती राहतील. डिग्री 2 असेल तर 2 फॅक्टर्स, डिग्री 3 असेल तर 3 फॅक्टर्स, डिग्री 4 असेल तर 4 फॅक्टर्स, डिग्री 5 असेल तर 5 फॅक्टर्स, राईट. तर हे जे 2 फॅक्टर्स आहेत ते आपल्याला मिळालेले. आता काय करायचं आपण? आता आपण चेक करून पाहायचं हे जे आपलं उत्तर आहे ते करेक्ट आहे की नाही हे चेक करून पाहूया आपण. ओके, दिलेलं एक्सप्रेशन काय आहे? 2x स्क्वेअर्ड प्लस 6y स्क्वेअर प्लस 3z स्क्वेअर प्लस 7xy प्लस 11yz प्लस 7xz. लक्षात घ्या मित्रांनो, हे लिहिण्याची वगैरे काही आवश्यकता नाही आहे, हे सगळं मेंटल वर्क आहे. पण
टीचिंग सुरू आहे आणि तिकडल्या एंडकडून तुमचं लर्निंग पण सुरू आहे. त्यामुळे स्पष्टीकरण हे प्रॉपर व्हायला हवं म्हणून ही डिटेलिंग मी करतोय. पण एकदाची कमांड आली की हे सगळं लिहिण्याची सुद्धा आवश्यकता नाहीये. जस्ट बाय विलोकनम, जस्ट बाय इन्स्पेक्शन, जस्ट बाय ऑब्झर्वेशन हे करेक्ट आहे की नाही हे तुम्ही पाहू शकाल. ओके, तर आता याचे फॅक्टर्स काय आहेत? फॅक्टर्स काय निघालेले आहेत? x प्लस 2y प्लस 3z आणि इकडे 2x प्लस 3y प्लस z. ही जी साइड आहे, दिलेलं जे एक्सप्रेशन आहे याचे न्यूमेरिकल कोएफिशियंट्स आपण लिहू, त्यांचे ॲडिशन करू. 2 प्लस 6 प्लस 3 प्लस 7 प्लस 11 प्लस 7 इज इक्वल टू याचे न्यूमेरिकल कोएफिशियंट्स. पहिला फॅक्टर 1 प्लस 2 प्लस 3 आणि दुसरा फॅक्टर 2 प्लस 3 प्लस 1. ओके, तर पाहूया आपण. 2 प्लस 6 8 प्लस 3 11 प्लस 7 18 प्लस 11 29 29 प्लस 7 36 is equal to 1 plus 2 plus 3 6 into 2 plus 3 5 plus 1 6 म्हणजे 36 is equal to 6 6 36. या सूत्राला म्हणतात गुणित समुच्चय समुच्चय गुणितः या सूत्राचा प्रयोग. कुठलं सूत्र? गुणित समुच्चय समुच्चय गुणितः या सूत्राचा प्रयोग. या बीजांक सुद्धा काढू शकता. 3 प्लस 6 9 आणि 3 प्लस 6 9 9 9 करेक्ट आहे. ओके, तर मित्रांनो, आय नो दॅट इट हॅज गॉन टू लॉंग, पण हे प्रॉपरली एक्सप्लेन होणं फार महत्वाचं होतं. तर मला अशी आशा आहे की तुम्ही हे सगळं लिहिलेलं आहे. आता हे सुद्धा लिहून घ्या की आपण चेक कसं केलं. गुणित समुच्चय समुच्चय गुणितः या सूत्राचा उपयोग करून आपण हे प्रूफ सुद्धा केलं की आपण लिहिलेलं उत्तर हे करेक्ट आहे. तर पुढल्या लेसनमध्ये आणखीन एका एक्झाम्पलची आपण प्रॅक्टिस करूया. ओके, थँक्यू व्हेरी मच.